या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे सदाशिव आणि त्याचबरोबर मैनावती या दोघांचा कायमचा पर्दाफाश झालाय आणि त्याचबरोबर प्रियाचा सुद्धा। हे दोघं जण जो घाणेरडा प्लॅन आता करतायत, प्रिया चोरावरती मोर बांधण्यासाठी चालले, पण त्याच वेळेला आता इकडे रविराजांनी ताबडतोब पोहोचत मैनावती आणि आता इकडे सदाशिव यांचं भांडेफोड करत हे सायलीचे नाही तर प्रियाचे कसे आई वडील आहेत हे सिद्ध केले। पाहू इकडे आता सगळ्यांच्या समोर इतका सगळा प्रकार घडल्यावरती मग मात्र आता मैनावती आणि सदाशिव हे दोघं जण चांगलेच घाबरलेले आहेत प्रेक्षकांनो। त्यांना आता कळतच नाहीये की या घरामध्ये आपलं आता स्थान किती दिवस आहे आणि काय आहे, आणि त्याच वेळेला आपण लवकरात लवकर इकडून कल्टी मारून आता निघून जायला पाहिजे, नाहीतर आता आपलं काही खरं नाहीये। आणि आता त्याच वेळेला लगेचच ती सांगायला लागते काय करायचं आहे। त्यावरती तो म्हणतो असा काही प्लॅन करायचा की नाही की आता आपण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा असा प्लॅन करायचा की आपल्याला आयुष्यभराची तदाद नाही लागली पाहिजे, आपल्या सगळ्या पोरींना सुखात ठेवू, असं काहीतरी करायला पाहिजे। यावरती ती म्हणते पण काय करायचं। यावरती हे सगळं प्रिया ऐकते आणि प्रिया विचार करते काही झालं तरी मी यांना हिंट देणार आहे की काय करायचं ते। आणि मग आता प्रिया मुद्दामच त्यांच्यासमोर फोनवरती बोलायला लागते आणि आता प्रिया सांगायला लागते अगं काही नाही आहे, आमच्या घरामध्ये माहिती आहे का सगळं जे काही आहे ना ते पूर्णाजींच्या कपाटात असतं, म्हणजे त्यांच्या आजी, पणजी आजी, सासू आजी या सगळ्यांचे दागिने असे खच पडलेत कपाटात आणि त्याची मोजगिनती नसते आणि आता काही नसतं। त्याआधी आता हे जर का अगं पूर्णाजीला माहीत पण नसतं काय आहे ते त्याच्यामध्ये, त्यांना काही पडलेलं नसतं ग, असं म्हटल्यावरती आता ह्यांना युक्ती सुचते। लगेचच मैनावती सांगते आपला इतका अपमान झालाय ना, यांचा डल्ला मारायचा आणि आपण इकडून निघून जायचं। ती खड्ड्यात गेली सायली आणि खड्ड्यात गेली ती लोक। यावरती तो म्हणतो पण आपली लेक, यावरती ती सांगते लेकीचं काय घेऊन बसलेले आहेत। यावरती तो सांगतो की म्हणजे असं कसं म्हणतेस तू। ती सांगते तुम्हाला वाटतंय काय ही आपली लेक असेल तर। यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काय, तो म्हणतो मग अगं आपली लेक असते, आपल्या 4 लेकी माहिती आहेत ना, आणि 5वी बबली आपली कशी होती, म्हणजे कशी चोऱ्या माऱ्या करायची, ही तुला वाटते काय लेक आहे। अगं जर उलट खरं सगळं कळलं ना तर आता लगेचच आपल्यालाच इथून बाहेर काढेल ती, त्यामुळे तिच्या भरोशावर काय सायलीच्या राहू नकोस, आणि असली तरी काय फरक पडतोय, आपण पैसा घेऊन निघून जायचं। त्यावरती ती म्हणते मग काय करायचं। यावरती तो म्हणतो ती म्हातारी आहे, तू एक काय काम कर माहिती आहे का, रात्री ना तिला दूध पाजण्याच्या निमित्ताने काहीतरी टाक तिच्या ह्याच्यात आणि मग घेऊ आपण सगळे दागिने काढून। यावरती ती सांगते ठीक आहे। मग आता लगेचच दोघांचा प्लॅन ठरतो की पूर्णाजीला बेशुद्ध करायचं आणि ते दागिने घ्यायचे आणि ते दागिने घेऊन अशा ठिकाणी लपवायचे की आता कुणीही सध्या तरी आपल्याला ओळखू नये किंवा कुणीही सध्या आपल्याला म्हणजे हे करू नये, जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये आता अडकू पण नाही, कारण आत्ता एकदा तोंड पोळलंय आणि त्यामुळे गप्प बसावं। आता प्रिया यांचा हा प्लॅन ऐकते। प्रियाने हा प्लॅन ऐकल्यावरती लगेचच प्रिया आता विचार करायला लागते की चला म्हणजे माझ्या मर्जीप्रमाणे हे सगळं चाललंय, आता मी ह्यांना ना अशी काही अडकवेन ना, असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग करते यांना अडकवायला। पण प्रियाला माहीत नसतं नियती ह्या सगळ्यामध्ये प्रियालाच अडकवणार असते, प्रियाला सुद्धा आता त्याची शिक्षा मिळणारच असते। मग त्यानंतर इकडे आता रविराजांना समजलेलं आहे प्रेक्षकांनो की सायलीचे आई वडील आलेत आणि त्यानंतर पूर्णाजी सुद्धा गावावरून आलेली आहे। पूर्णाजी रविराज आणि आता प्रतिमा यांना भेटायला बोलवते। प्रतिमा आणि रविराज आल्यावरती प्रतिमाला खूपच रडू कोसळतं आणि ती सांगते सायली का कोणास ठाऊक पण मला आज न असं परकी झाल्यासारखी वाटतेस तू। यावरती लगेचच सायली म्हणते असं का म्हणतेस, असं का म्हणताय प्रतिमा आत्या तुम्ही, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्हाला परकी कधीतरी होईन का। अहो सगळ्यात आधी मला आईचं प्रेम, आपुलकी, माया जर कुणी दिली असेल ना तर ते तुम्ही आहात आणि तुम्ही आज असं का म्हणताय। यावरती ती म्हणते नाही ग, म्हणजे मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, पण ना माझं मन थोडंसं स्वार्थी झालंय की आत्तापर्यंत जी माझी लेक होती आज ती कोणाच्या तरी हक्काची लेक आहे आणि मी उपरी आहे। यावरती सायली रडायला लागते आणि प्रतिमा आत्या तुम्ही असं बोललात तर मला अधिकच रडू कोसळेल, असं म्हणत ती सुद्धा रडायला लागते। त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते नाही ग, मला ओगाचच आपलं असं वाटलं। यावरती ती सांगते हे बघा मी तुम्हाला वचन देते काही झालं ना तरी तुम्ही माझ्यासाठी आईचा दर्जा जो काही आहे ना तो तसाच राहणार आहे, असं म्हणत ती आता प्रतिमाला बोलायला लागते। तोपर्यंत मग आता प्रतिमा सांगते मला पूर्णाईने सांगितलंय काल जो काही प्रकार घडला तो तन्वीने तुझ्या आई वडिलांचा अपमान केला ना, मला त्यांना आता इकडे भेटायचं आहे आणि माफी मागायची आहे। सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही हिच्यासाठी माफी मागायची खरंच काही गरज नाहीये। यावरती प्रिया म्हणते माफी,
आणि त्यांची लायकी तरी आहे का माफी मागण्याची? त्यांची बिलकुल लायकी नाही आहे. काय लायकीचे ते लोक आहेत ना हे मी तुम्हाला दाखवेन. यावरती परत आता इकडे प्रतिमा चिडते आणि ती सांगायला लागते, वेळ लागले का तुला? काय बोलतेस तू? अगं ते तिचे आई वडील आहेत. स्वतःच्या आई वडिलांची ना कधी तू कदर ठेवलीस ना आता दुसऱ्यांचं हे केलंस. अगं इतकं तरी हे कर की स्वतःच्या आई वडिलांची नाही तर सायलीच्या तरी आई वडिलांची कदर ठेव. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, ते काही नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना आता इकडे दाखवणार आहे की त्यांची आता खरे हे काय आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, हे बघा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय ना, तर त्यांना मी रंगे हात पकडलेलं आहे. त्यांना रंगे हात पकडले आणि त्यांनी चोरी केलेली आहे, खोटं बोलले. यावरती आता इकडे प्रतिमा तिला सांगायला लागते की हे बघ काही झालं तरी सुद्धा आता इकडे तू त्यांच्यावरती असा विचार करू शकत नाहीयेस. मुळातच या सगळ्यामध्ये आता त्यांची गरज होती. ते बोलले ना आणि आता ते बोलले तर तुला समजत नाहीये का? यावरती मैनावती आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. दुधाचा ग्लास घेऊन ती आता अन्नपूर्णा आजीच्या इकडे आले. त्यांना दूध पाजून झालेलं आहे आणि त्यानंतर आता इकडे रात्रीच्या वेळेला हे दोघं जण कारस्थान करणार आहेत. पण त्याच वेळेला प्रियाने या सगळ्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रियाने सांगितलेलं आहे की हे आज पूर्णाजीच्या रूममध्ये इकडे आता चोरी करणार आहेत. यावरती आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतोय की नक्की हे काय चाललंय आणि आता अचानकपणे या सगळ्या गोष्टी आता काय कळताय. आणि त्यावेळेला रविराज म्हणतात, काय बडबडतेस तू? यावरती प्रिया म्हणते, मी काही खोटं बोलत नाहीये. मी ऐकले त्यांच्या माझ्या कानाने की पूर्णाजीला त्यांनी दूध देऊन त्यांच्याच खोलीमध्ये चोरी करायचा त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. रविराजांना विचार येतो, नाही काहीतरी गडबड होती आहे. त्यावरती प्रिया म्हणते, उद्याचा त्यांचा प्लॅन आहे. तुम्ही आता उद्याच्या उद्या येऊन सगळ्यांनी बघा. हां पण जर का सायली अर्जुनला जर तुम्ही सांगितलं तर ते त्यांना अलर्ट करेल. सायली तर नक्कीच आपल्या आई वडिलांना अलर्ट करेल. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आता इकडे हे करायलाच लागेल. आणि त्याच वेळेला प्रियाने या सगळ्यांना अलर्ट करत त्यांना चोरी करायला स्वतःच भाग पाडले. तोपर्यंत पूर्णाजी बाहेर येते आणि काय मला काय देणार आहेत? यावरती ती म्हणते, पूर्णाजी तुला आता ते झोपेची हे देणार आहेत. यावरती ती सांगते, मला ऑलरेडी त्यांनी दूध दिलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे मला झोप आले का? आता मैनावती आणि हे पण प्रेक्षकांना हुशार असतात. ते सुद्धा पूर्णाजीला पहिल्याच दुधाच्या प्रयत्नामध्ये आता काही बेशुद्ध वगैरे करायला तयार नसतात. पण या सगळ्यामध्ये आता ते दोघं जण जे काही विचार करणार असतात तो विचार मात्र आता विचित्र असतो. प्रिया म्हणते, विचार करते, अरे म्हणजे यांनी दूध दिलं पण दूध देऊन यांनी काही यांना अडकवलं नाही. हे तर माझेच आई वडील चोरावरती मोर आहेत. यावरती अश्विन तिला सांगतो, हे बघ मला काय वाटतं माहितीये का? अगं त्यांनी तुला चकमा दिलाय. कदाचित त्यांनी आता तुझं बोलणं ऐकलं असेल म्हणून कदाचित त्यांनी तुला चकमा दिलेला आहे. तू काय काम कर, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं सोडू नकोस. कारण आत्ता तू जे काही म्हणतेस ना त्याच्यावरून मला 100% खात्री पटलेली आहे की हे सायलीचेच आई वडील आहेत आणि ते चोर आहेत अट्टल नंबरचे. आणि त्यामुळे आता आपल्या पूर्णाजीवरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. पूर्णाजीला कोणताही त्रास नाही होणार यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि या सगळ्या घटना आता तूच करू शकतेस तन्वी, कारण तूच इतकी हुशार इनफ आहेस की तू हे करण्यासाठी आता बरोबर योग्य आहेस. असं म्हणत अश्विन सुद्धा मूर्ख बायकोचा बैल तो आता तिला हे सगळं करण्यासाठी सांगत आहे. बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे मैनावती सांगते, कसं ह्यांना तोंडावरती पाडलं म्हणजे मोठी शहाणी आली ती आपल्याला अडकवायला. पण आपला प्लॅन तोच असणार आहे. पण आपला प्लॅन आपण दुसऱ्या दिवशी करायचा. आता काय झालंय, आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना तिने ऑलरेडी सांगितलंय की हे लोक चोरी करतायत किंवा असं काही ते करतायत. मग आता आपल्यावरती कुणाचा संशयच येणार नाही. मैनावती म्हणजे प्रेक्षकांनो प्रियाची बाप आईच आहे ना, आणि हा बाप त्यामुळे प्रियाच्या वरचढ असणार हे 100%. आणि तेच सेम टू सेम सगळं प्रियाचंच गुण या दोघांच्या अंगात किंवा या दोघांचे गुण म्हणा प्रियाच्या अंगात असणारच ना. त्यामुळे हे सगळं आता मैनावती आणि या दोघांचं कारस्थान चालू असतं. आणि दुसऱ्या दिवशी ह्या दिवस टाळून दुसऱ्या दिवशी हे कारस्थान करायचं असं दोघांनी फायनली ठरवलेलं असतं. मग या दोघांचं कारस्थान त्याच दिवशी वर्कआउट व्हायला लागतं. त्यावरती तो सांगतो, दिलेस ना तू आज औषध दिलेस ना, आता काही टेन्शन नाही ना? यावरती ती म्हणते, बिलकुल टेन्शन नाही. आत्ताच दूध देऊन आले आणि मी त्यांना सांगितलंय. पण बघा हां, म्हणजे माझ्या हातून दूध प्यायचं असेल तर प्या, नाहीतर उगाच तुमची आता छोटी सून आमच्यावरती आरोप करेल आणि आम्हालाच अडकवेल. म्हणजे मलाच कळत नाही आहे की ती ही असं का वागती आहे म्हणून. असं म्हणत तिने आता बरोबररित्या पूर्णाजीला आपल्या बोलण्यात घुसवलंय. पण त्यांना आता वाटते की आपल्यावरती
कोणाचं लक्षच नाही आहे किंवा आपण या सगळ्यामध्ये अडकणार नाही, पण प्रिया पण त्यांचीच मुलगी, त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला दोघांनी पूर्णाजीला आता इकडे दूध दिलंय आणि पूर्णपणे आता त्यांनी तिला बेशुद्ध करून टाकले. बेशुद्ध करून टाकल्यावरती प्रेक्षकांनो हळूहळू ती कपाट खोलायला लावते. त्याला हातामध्ये एक पोटली घेऊन ती आलेली आहे आणि पोटली घेऊन ती आता जेवढं काही लुटता येईल तेवढं लुटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या वेळेला ती लुटण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला तो म्हणतो, बरोबर आहे गं, म्हणजे इतकं कधी आपण हे बघितलंच नव्हतं, हे इतके पैसे, इतका नाणं, पैसा अडका, हे खरंच आपल्याला माहीतच नव्हतं. आता आपली कायमची ददात मिटेल आणि मुळातच त्या मूर्ख मुलीमुळे आपल्याला आता इकडे काहीही करायला लागणार नाहीये. एक एक करत सगळे दागिने तो आता आपल्या पोटलीत भरून ठेवतोय. त्याच वेळेस आणि एक एक करत ते आता पोटलीत ठेवत चाललेत. पण या सगळ्याचा सुगावा आता प्रियाने ऑलरेडी सगळ्यांना त्याने बोलवलेलं आहे की त्या दिवशी या लोकांनी आता तुम्हाला फसवलंय, पण आत्ता मी तुमच्यासमोर सगळं सत्य आणणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळेच जण प्रियाच्या सोबतीला पाहायला आलेले आहेत की नक्की आता काय घडतंय ते. आणि ज्या वेळेला ते समोर आलेत प्रियाने प्रेक्षकांनो ऑलरेडी आता इकडे युक्ती करत पोलिसांना पण रविराजांच्या नावाने बोलवलेलं आहे आणि पोलीस सुद्धा तिकडे आलेत. ह्या दोघांची चोरीचं काम चालू आहे. ती सांगते, ओ घाई करा लवकर, कोणतरी आलं ना तर गोंधळ होईल, परत आपल्याला काही झालं तरी सुद्धा हे सगळं आपल्या घरी पोचतं करायचं आहे आणि आपल्या घरी पोचतं करून परत इकडे यायचं आहे, चला लवकर करा असं म्हणत ती आता इकडे घाई करत आहे. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो तिकडे आता एंट्री झालेली आहे रविराज आणि बाकी सगळ्यांची. सायली सुद्धा तिकडे आले, कारण सायलीला सुद्धा प्रियाने सांगितले की तुझे आईवडील काय चीज आहे हे आज मी तुला दाखवणार आहे. आणि सायलीने हे पाहिल्यावरती तिच्या तर प्रेक्षकांनो पायाखालची जमीनच हादरलेली आहे. सायली या सगळ्यामध्ये हे सगळं पाहतानाच तिला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याच वेळेला पूर्णाजी पण तिकडे आलेली आहे. आणि खरं तर पूर्णाजीला ज्या वेळेला समजलेलं असतं, म्हणजे प्रियाने सांगितलेलं असतं की तुम्हाला दुधामधून काहीतरी टाकून देणार आहेत, त्यावेळेला पहिल्या वेळेला पूर्णाजीने दूध प्यायलं असलं तरी सुद्धा दुसऱ्या वेळेला मात्र आता प्रेक्षकांनो पूर्णाजीने दूध प्यायलेलं नाही आहे. कारण तिला सुद्धा जरी प्रियावरती डाऊट असला तरी सुद्धा आता तिला या दोघांवरती सुद्धा प्रेक्षकांनो डाऊट आलेला आहे. त्यामुळे पूर्णाजी हे सगळं पाहत होती आणि या दोघांचं बोलणं ऐकत होती, कारण तिला सुद्धा शेवटी सत्य समोर आणायचंच आहे. त्यानंतर रविराज तिकडे आले आणि काय करताय तुम्ही, म्हणजे काल तर आम्ही तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि आज आता हे सगळं करायला खरंच तुम्हाला लाज नाही वाटली का, म्हणजे काय आहे हे सगळं. आणि आता मला एक गोष्ट समजले, किती काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही सायलीचे आईवडील असू शकत नाही आहात. काही झालं तरी सुद्धा तुम्ही सायलीच्या आईवडील असाल याच्यावरती मला देवाने जरी सांगितलं की विश्वास ठेवा तरी सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही असं म्हणत रविराजांनी आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे प्रेक्षकांनो. आणि आता रविराज खूप ॲक्च्युली चिडलेले आहेत. चिडलेल्या रविराजांनी आता इकडे सांगितलेलं आहे, मला तर असं वाटतं की हे सगळे गुण जे काही आहेत ना ते सगळे मला तन्वीच्यातले गुण दिसत आहेत. उद्या जर मला कुणी सांगितलं ना की हे तन्वीचे आईवडील आहेत तर माझा विश्वास बसेल आणि सायली आमची मुलगी आहे तर माझा विश्वास बसेल असं म्हणत त्यांनी जे शेवटचं विधान केलं आहे त्याच्यानंतर प्रिया घाबरलेली आहे. आणि आता ती विचार करते, अरे बापरे, म्हणजे आता मी काय करायला गेले आणि माझ्यासोबत हे सगळं काय झालेलं आहे असं म्हणत प्रियाने प्रेक्षकांनो चांगलीच घाबरलेली आहे. आणि त्यानंतर मग आता पोलिसांना ऑलरेडी तिने बोलवलेलंच असतं आणि त्यामुळे पोलिसांना बोलवल्या कारणाने पोलीस तिकडे आल्यावरती प्रिया सांगते, पकडा यांना आणि त्यानंतर घेऊन जा जेलमध्ये. काय करण्याचा प्रयत्न करत होते हे आता सगळ्यांच्या समोर येईल असं म्हणत प्रियाने त्यांना पकडायला सांगितले. रविराज म्हणतात, थांबा, मी इकडे तुम्हाला बोलवलेलं नाही आहे, तुम्हाला इथे कुणी बोलवलं आहे. यावरती पोलीस सांगायला लागतात, तुमच्याच इथून फोन आलेला तुमच्याच नावाने. रविराज म्हणतात, थांबा, हा आमचा घरचा मॅटर आहे असं म्हणत रविराजांनी त्यांना थांबवलंय. पण आता सगळ्यांच्या समोर हे सत्य तर आले की हे सायलीचे आईवडील नाही आहेत. पण हे सगळं रविराज कसं कायद्याने प्रूव्ह करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.